या औषधाने त्यांना लगेच बरं वाटेल, म्हणजे घरातच परिणाम दिसेल. ओके. जायफळ जायफळ. हो हो, मी औषध दिलंय. पण राजवाडे साहेब, परत चुकून सुद्धा ॲलर्जी होईल असं काही खाऊ नका. अहो, तुमच्या केसमध्ये रिस्की आहे. टेक केअर. ओके. येऊ मी? दादा आलोच. काळजी. या दादा. समर, समर बरं वाटतंय ना? अरे किती घाबरलो होतो आम्ही. काय सांगू तुला, 1000 वेळा सांगितलं होतं तिला जायफळ घालू नको घालू नको, तरीही जायफळ घातलं. आणि ते कुठल्या क्वालिटीचं असेल कोणाच ठाऊक. ते दूध कुठलं वापरलं असेल, मला वाटतं स्वस्तातच वापरलं असणार नक्की. कठीण आहे बाई. आता घरी आली नाही तर एवढ्या चुका करते, एवढा हलगर्जीपणा. घरी आल्यावर काय होईल मला तर भीतीच वाटते बाई. काकू, मला आता काही बोलायचं नाही, प्लीज. मला आता आराम करू दे, प्लीज प्लीज. अरे बरं ठीक आहे, तू आराम कर. काही लागलं तर आवाज ना, हाक मारशील ना. हो. कसे करत होते ना ते, म्हणजे मला तर भीतीच वाटली आधी. आम्ही ओरडणार होते जोरात माहितीये, पण रोहन दादा माझ्यावर ओरडला म्हणून मी गप्प बसले. मला चांगलं आठवतंय, मी जायफळ असलेलं दूध वेगळं आणि नसलेलं वेगळं ठेवलं होतं. पण मुळात मला कळतच नाहीये की ते जायफळ दुधात आलं कुठून. कारण त्यांच्यासाठी जायफळ नसलेलं दूध मी स्वतः वेगळं काढलं होतं. हो नाही? काढलं असणारच. हो. अगं असणार म्हणजे? अगं मी तुला बोलले होते की. हा म्हणजे तू काढला असणार, म्हणजे मला नीट आता आठवत नाहीये. म्हणजे असणारच, तू काढला असणारच. हो. नाही नाही, असं होणारच नाही. म्हणजे माहीत असताना नंदू अशी चूक करणारच नाही. अगं साधं कोणाला खर्चटलं तरी ती काळजी घेते, पण एवढी मोठी गोष्ट ती कशी विसरेल? हो, आणि ते सुद्धा होणार आहे जीजूंची. इम्पॉसिबल. बापरे, केवढा त्रास झाला त्यांना या सगळ्याचा. जाऊ दे, आता झालं ते झालं, विसरून जा आता. पहिली वेळ होती, तुला कोणी काय बोलणार नाही. तुला पण काय त्यांची माहिती थोडी एवढी. आणि कोणी काय विचारलं तर आपण हेच सांगायचं आपल्याला माहित नाही बुवा, आहे ना. पण आता ह्याच्या पुढे जरा त्यांची काळजी घेत जा, त्यांच्या पथ्य पाण्याची वगैरे. श्रीमंत माणसात बाबा, श्रीमंत माणसांची श्रीमंत दुखणी. जायफळ चालत नाही, आम्हाला चालतं, परवडतही. अगं जाऊ दे ना मंदा, सोडून दे आता. हा, आणि नंदू तूही जास्त विचार करत बसू नकोस. जे झालं ते झालं. एकदा फोन करून चौकशी कर. हो, ते बाई कर. हॅलो स्वानंदी. हॅलो काकू. हो हो, मीच बोलते. अच्छा समर. हो, तू का फोन केलास पण त्याला? त्यांची तब्येत कशी आहे विचारायला फोन केला होता. बरं झालं बाई, मीच फोन घेतला. समरची अवस्था ना खूप वाईट आहे. काय म्हणजे काय होतंय? ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय का त्यांना? नाही नाही अगं, ही इज फिजिकली फिट, पण फक्त डोकं ना भयंकर तापलंय त्याचं. आता जर त्यांनी तुझा फोन घेतला असता ना तर तुझं काही खरं नव्हतं बाई. काही बोलतो तो, म्हणजे
एरवी त्याच्याकडे बघून असं काही वाटत नाही, पण संतापला ना की अगदी घर डोक्यावर घेतो. वाटेल ते बोलतो, त्यालाच समजत नाही तो काय बोलतोय ते. आताही तसंच झालंय ग. तब्येत बरी नसली ना की अशी खूप चिडचिड करतो तो. त्यात आता नेमकं निमित्त झाली तू. मला तर बाई खूप काळजी वाटते ना तुझी. आम्ही काय इलाज नाही म्हणून सगळं सहन करतो, नाही तर आम्ही कुठे जाणार ना. आम्ही आश्रित आहोत. आठवड्यातून एकदा तरी तुला सांगते हा प्रकार असा घडतोच. तुला सगळ्याची सवय नसेल ग, पण तुझं लग्नानंतर कसं होणार ह्याचीच काळजी वाटते मला. पण म्हणजे एक्झॅक्टली काय काय होतंय काय त्यांना? अगं जवळपास हार्ट अटॅक आला होता त्याला. काय तसा तो दिसत नाही, म्हणजे तो स्ट्रॉंग दिसतो, पण तब्येतीने एकदम नाजूक आहे तो. तू पाहिलं असशीलच ना ते सारखं सारखं नाही का, हाताला सॅनिटायझर लाव, हे लाव ते लाव, म्हणजे कसं स्वच्छता बाळगत असतो ते त्याच्यासाठी. कारण जरा जरी इन्फेक्शन झालं ना तरी सगळंच संपेल. म्हणजे आम्ही घरातही खूप काळजी असते, घाबरून असतो आम्ही, म्हणजे त्याला कुठला त्रास होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, खूप त्याची काळजी घ्यावी लागते. आता आम्ही इतकी काळजी घेतो त्याची, पण तरी सुद्धा ग आजारी पडतो ग सारखा. तूच आता सांभाळ बाई, आम्ही सुटलो. आता काही एवढं तेवढं झालं ना तरी तुझ्यावर येणार. सांभाळून राहा. तू कितीही स्वच्छता राहा, त्याला ते पटणारच नाही. त्याला नुसती सर्दी जरी झाली ना तरी वस्तूंची तोडफोड, आदळआपट सुरू असते आमच्या घरात. आता आज तर काय बिचारा समर वर हात लावून आलाय, म्हणजे आता कठीणच सगळं. असो, जाऊ दे, उशीर झालाय ना, मी ठेवते फोन. आणि त्यात तुझ्याशी बोलले त्याला जर कळलं तर माझी खैर नाही. का? का म्हणजे त्याची ही अवस्था तुझ्यामुळे झाली ना. दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो. आता तुझं तूच ओढवून घेतलंस ना हे सगळं, त्याला कोण काय करणार. हो, आता तुझ्या नशिबात जे आलंय ते. चल बाय, ठेवते हा फोन. गुड नाईट. हां हो, गुड नाईट. दिली. फोन कुठे गेला माझा?